न्यूज टुडे 24 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी सुफी सय्यद, आपण पाहत आहात न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। आज आपण या ठिकाणी सीताराम सारडा विद्यालयामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी मतदानाची ही प्रक्रिया चालू आहे आणि या ठिकाणी ही जी गर्दी आपण पाहत आहात, मतदानासाठी या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि रांगा लागलेल्या आहेत। अतिशय शिस्तबद्धपणे या ठिकाणी मतदानाची ही प्रक्रिया पूर्ण होतीये। आपण हे जे दृश्य पाहत आहात, या ठिकाणी माता भगिनी पण या ठिकाणी रांग लावून उभ्या आहेत आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या तत्पर आहेत। अशा पद्धतीने या ठिकाणी काही मतदार आपला मतदानाचा हक्क बजावून बाहेर पडत आहेत आणि त्याचप्रमाणे काही लोक या ठिकाणी गर्दी करत आहेत। इथला जो प्रभाग आहे, या प्रभागामध्ये संमिश्र वस्ती आहे आणि या ठिकाणचं हे जे वातावरण एकंदरीत पाहत आहात आपण, अतिशय उत्साहपूर्ण अशा पद्धतीनं ही लोकशाहीची प्रक्रिया या ठिकाणी राबवताना आपण बघतो आहोत। आणि आतापर्यंतचा जर मतदानाचा टक्का बघितला तर हा 35 ते 40% पर्यंत पोहोचलेला आपल्याला दिसायला लागेलच आणि संध्याकाळपर्यंत ही जी प्रक्रिया आहे ही जास्तीत जास्त 50% पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जाते। उमेदवार आणि त्याचे समर्थकही या ठिकाणी बाहेर आपण पाहिलेले आहेत आणि त्याचप्रमाणे ही मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मतदार उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभागी होत आहेत। रांग लावून आपल्या मतदानाचा ते हक्क बजावत आहेत। आज आपण या ठिकाणी सीताराम सारडा शाळेजवळ आलेलो आहोत आणि ही मतदानाची प्रक्रिया या ठिकाणी पार पाडली जात आहे। हा आहे प्रभाग क्रमांक 10-11 आणि या ठिकाणी ही जी मतदानाची ही प्रक्रिया इथे पार पाडली जात आहे। या ठिकाणी आपले उमेदवार आणि त्यांचे काही समर्थक आणि त्याचप्रमाणे नगर शहराचे या ठिकाणी त्यांच्यासोबत पण आपण चर्चा करणार आहोत। आज या ठिकाणी मी सीताराम सारडा विद्यालय या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया चालू आहे आणि या ठिकाणी मी आलेलो आहे। न्यूज टुडे 24 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आपल्या सोबत उमेदवार आहेत सुशांत म्हस्के, यांच्याशी त्यांची मतं आपण जाणून घेऊया। नमस्कार सुशांत साहेब, आपलं या ठिकाणी न्यूज टुडे अहिल्यानगर मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। नमस्कार। आताची ही जी मतदान प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने चालू आहे, काय वाटतं तुम्हाला? एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे। जे मतदार असतील प्रभाग क्रमांक 10 मधले उत्स्फूर्तपणे सकाळी 7 वाजल्यापासून मतदान करतायत। शेवटी जनताची कौल देईन तो आम्हाला मान्य राहील। शिवसेनेचे किरण काळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याशी पण आपण चर्चा करणार आहोत। आपलं या ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत आहे किरण काळेजी। आताची जी मतदानाची प्रक्रिया चालू आहे कशा पद्धतीने तुम्ही बघता याकडे? आम्ही अनेक बूथवरती जातोय। प्रशासनाचा जो काही गोंधळ आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। वास्तविक पाहता 4 रंगाच्या 4 मतपत्रिका ज्या आहेत अ ब क ड साठी त्या वेगळ्या रंगाच्या असून देखील एका मशीनवरती 2-2 मतपत्रिका त्या ठिकाणी लावलेल्या आहेत। दुसरी गोष्ट अशी की अनेक ठिकाणी सीसीटीव्ही जे आहेत ते बंद आहेत, जे होते ते झाकून ठेवलेत, त्यामुळे पारदर्शकता जी आहे ती दिसत नाहीये। पोलीस प्रशासनाचा वापर जो आहे तो चुकीच्या पद्धतीने सुद्धा काही ठिकाणी आढळून येतोय। म्हणजे उमेदवार जे विरोधी सत्ताधारी पक्षांचे त्या ठिकाणी पैसे वाटपाचे जे काही विषय आहेत त्याच्या तक्रारी त्या ठिकाणी अनेक येत आहेत। त्यामुळे एकूणच पाहता मतदारांना आमचं आव्हान आहे की शहराच्या भवितव्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी अत्यंत सजगपणानं त्या ठिकाणी आपण आपला निर्णय घेतला पाहिजे। धन्यवाद। या ठिकाणी त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे की आता सध्या जो गोंधळ चालू आहे प्रशासकीय गोंधळ असं त्यांचं म्हणणं आहे आणि काही ठिकाणी सीसीटीव्ही आहेत पण ते बंद स्थितीमध्ये आहे। ते कशासाठी बंद आहे त्याची सखोल चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी केलेली आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आपण त्यांची मतं जाणून घेतली आहेत। धन्यवाद। मी सुफी सय्यद, मोहसिन शेख, कॅमेरामन, धन्यवाद।